राज्यात परतीच्या पावसाचा जोर पाहायला मिळतोय। उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता असून शनिवारपासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। बुलढाण्यात परतीचा पाऊस सक्रिय झालाय। गेल्या 24 तासात जिल्ह्यात 3 मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे, तर 29 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलाय। कल्याणमध्ये परतीच्या पावसाने थैमान घातलंय। जोरदार पावसामुळे स्टेशन परिसरातील रस्ता पाण्याखाली गेलाय। साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। नागपुरात पावसाची संततधार सुरू आहे। रात्रभर पडलेल्या पावसाने सखल भागात पाणी साचलंय, तर अंतुनगर, गिरिजानगर या परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय। पुणे शहरात बुधवारी दिवसभरात 133 मिलीमीटर पाऊस पडला। हा एका दिवसातील आजवरचा शहरात पडलेला उच्चांकी पाऊस आहे। हवामान बदलासह विविध कारणांमुळे कमी वेळेत जास्त पाऊस पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होते। बीडच्या गेवराई तालुक्यातील दत्त मंदिर आणि शनीच्या मंदिरातील पाण्याखाली गेलेला आहे। मुसळधार पाऊस झाल्याने नाथसागर धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले। गोदावरी नदी दुथडी भरून वाहते। हतनूर धरणात 54.55% गाळ असल्याचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं। त्यानुसार कामांना मंजुरी देण्यात आली होती, मात्र 24 वर्ष उलटूनही काम अपूर्ण आहेत। कामाचा खर्च 30 कोटींनी वाढून 74 कोटींवर पोहोचलाय। सांगलीला पावसाने झोडपून काढलाय। मुसळधार पावसामुळे बोर नदी दुथडी भरून वाहू लागले, तर नदीला आलेल्या पुरामुळे विजापूर मार्गावरील पूल पाण्याखाली गेलाय। धाराशिवमधील परंडा तालुक्यातील सीना कोळगाव धरण 100% भरलेलं आहे। त्यामुळे धरणातून 3000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। सीना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भुसावळ शहरात दिवसभरात 10.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानं हतनूर धरणात पाण्याची आवक वाढली आहे। यामुळे धरणाचे 4 दरवाजे उघडून तापी नदीत 17000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। आणि आता एक मोठी बातमी समोर येते आहे। मुंबई विद्यापीठ पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे। सिनेट निवडणूक प्रक्रियेवर एका याचिकाकर्त्यानं मुंबई हायकोर्टात आक्षेप घेतला होता, मात्र कोर्टानं मतमोजणी रोखण्यास स्पष्ट नकार दिलाय। 10 जागांसाठी ही निवडणूक पार पडली असून यात युवा सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। परतीच्या पावसामुळे मंगळवारपासून ठाणे जिल्ह्यातील बारवी धरण 100 तर भातसा धरण 99% भरल्यानं पाण्याची चिंता मिटली आहे। शहरी भागांसह ग्रामीण तसंच धरण क्षेत्रात पावसानं हजेरी लावल्यानं पाणी पातळी वाढलेली आहे। राज्यात मुसळधार पावसामुळे एकीकडे शेती पिकांचं नुकसान होत असून धरणांमधला पाणीसाठ्यात मात्र झपाट्यानं वाढ होत आहे। राज्यात आतापर्यंत सर्व विभागात मिळून 86% पाणीसाठा जमा झालाय। साताऱ्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालतोय। पावसामुळे धरणात देखील पाण्याची आवक वाढल्यानं कोयनेसह वीर, कण्हेर आणि उरमोडीतून देखील पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आलाय। वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर असलेल्या पेनटाकळी पाणी प्रकल्प 99% भरला असून धरणाचे 2 दरवाजे उघडलेत। त्यामुळे नदीला पूर येण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। राज्यात गेल्या 2 दिवसांपासून होत असलेल्या परतीच्या पावसामुळे भात शेतीला मोठा फटका बसलाय। पुढील 15 दिवसात काढायला झालेल्या भाताची नासाडी झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। राज्यात मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झालंय। 2 दिवस झालेल्या पावसानं राज्यातील 12 जिल्ह्यातील 3,29,097 हेक्टरवरील पिकं मातीमोल झाली आहे। गेल्या 2 दिवसात म्हणजे 24 आणि 25 सप्टेंबर रोजी झालेल्या पावसानं राज्यातील तब्बल 33,000 क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय। ऐनसुगीच्या दिवसात नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे। धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। या नुकसानीचे तात्काळ 2 दिवसात पंचनामे करा असे आदेश पालकमंत्री तानाजी सावंत यांनी दिले। मुसळधार पावसात बीडमधील नाले सफाईची पोलखोल झाली आहे। 30 लाख खर्च करून देखील नाल्याची स्वच्छता केली, मात्र तरीही घरात पाणी शिरलंय। त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। वर्ध्यात काही तासांपासून पावसानं हजेरी लावली। 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला। परभणीतील अनेक भागात तुफान पावसानं हजेरी लावली। यामुळे शेतीला काढणीला आलेला सोयाबीनचं नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे। केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या पथकानं लासलगाव बाजार समितीला भेट दिली। त्यांनी बाजार समिती संचालक आणि व्यापाऱ्यांशी चर्चा करून नवीन लाल कांद्याची लागवड तसंच जुन्या उन्हाळी कांद्याच्या आवक संदर्भात माहिती घेतली। आता एक मोठी बातमी। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी केली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत। आज आणि उद्या राज ठाकरेंचा हा विदर्भ दौरा असणार आहे। या दौऱ्यात ते विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत।
27 तारखेला पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या 5 जिल्ह्यांचा आढावा ते घेतील। त्यानंतर 28 तारखेला नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा ते आढावा घेणार आहेत। या दौऱ्यात राज ठाकरे विदर्भातून पहिली यादी जाहीर करणार असल्याची माहिती मिळते। राज ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्त अमरावती इतर ठिकाणी त्यांच्या स्वागताचे बॅनर्स लागण्यात आलेले आहेत। विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे अमरावतीमध्ये बैठक घेणार आहेत। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी 6 रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडला। यावेळी भाजपनं जोरदार शक्तीप्रदर्शन करत रॅली काढली। अहमदनगरच्या जामखेड तालुक्यात राज्य राखीव दल प्रशिक्षण केंद्राचा लोकार्पण सोहळा पार पडला। या कार्यक्रमासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं। या प्रकारामुळे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली। अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज कोल्हापूरमधील चंदगड मतदारसंघात येणार आहे। विद्यमान आमदार राजेश पाटील यांच्या मतदारसंघात ही यात्रा येणार आहे। शरद पवारांची आज पुण्यातील वडगाव शेरीमध्ये सभा आहे। माजी आमदार बापू पठारेंसह 10 माजी नगरसेवक या सभेत तुतारी हाती घेणार आहेत। राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज राहुरी विधानसभा मतदारसंघात असणार आहे। राहुरी शहरात जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सभेचं आयोजन करण्यात आलं। राहुरी हा प्राजक्त तनपुरेंचा मतदारसंघ आहे। शिर्डी मतदारसंघात महिला सशक्तीकरण मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे। या ठिकाणी शिर्डी मतदारसंघातील विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं जाणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या कामात कामचुकारपणा केल्यास कठोर कारवाई होणार असा इशारा नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी दिलाय। निवडणुकीच्या कामांसंदर्भात कोणत्याही चुका सहन केल्या जाणार नाहीत असं त्यांनी सांगितलंय। दापोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम निवडणुकीपूर्वी प्रचारात व्यस्त झालेत। अशात त्यांच्या पत्नी श्रेया कदम कामाला लागल्यात। महिलांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न त्यांनी जाणून घेतले। भोर-वेल्हा मुळशी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून इच्छुकांनी शक्ती प्रदर्शन करण्यास सुरुवात केलेली आहे। शिवसेनेकडून बाळासाहेब चांदोरे हे इच्छुक आहेत। राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांना गुरुवारी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मिळालेल्या माहितीनुसार भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडल्यानं त्यांना विशेष विमानानं पुण्याहून मुंबईत आणण्यात आलं। 1600 कोटींचा निधी आणल्याचा दावा चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी केला होता। याचा हिशोब देण्याची मागणी करत जनतेनं तहसीलदार कार्यालयाला निवेदन दिलं। केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक आजपासून 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे। आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या तयारीचा आढावा हे पथक या दौऱ्यात घेणार आहे। निवडणूक आयोग आणि सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची आज सकाळी 10 वाजता बैठक होईल। या बैठकीत निवडणुकांच्या संदर्भात चर्चा केली जाईल आणि त्यानंतर 1 वाजता मुख्य निवडणूक अधिकारी आणि इतर अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाईल। दुपारी 3 वाजता निवडणुकांची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व विभागांशी बैठक घेऊन आढावा घेतला जाईल। राज्याचे पोलीस महासंचालक, मुख्य सचिव आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासोबत संध्याकाळी 5 वाजता बैठक घेऊन आढावा घेतला जाईल। तर शनिवारी इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून पत्रकार परिषद घेतली जाईल। महाराष्ट्राची निवडणूक किती टप्प्यात होणार हे शनिवारी निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेतल्यानंतरच स्पष्ट होणार आहे। 2 दिवसांपासून सुरू झालेल्या पावसानं भात उत्पादकांच्या चिंतेमध्ये वाढ झालेली आहे। हळवी भात शेती कापणीसाठी तयार झाली असून निमगर्वी भात पिकं देखील लवकरच कापणीसाठी तयार होतील अशी परिस्थिती असल्यामुळे शेतकरी वर्ग संभ्रमावस्थेत आहे। हिंगोलीत बाजार समितीच्या मोंढ्यात मुगानं 13,000 रुपयांचा पल्ला गाठलाय। मागील काही वर्षात मुगाच्या पेऱ्यात घट झाल्यानं उत्पादन अत्यल्प होत आहे। परिणामी आवक कमी होत असल्यानं भाव वधारले। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक 50,815 क्विंटल झाली। त्याला सर्वसाधारण दर 4,393 रुपये प्रति क्विंटल मिळाला। एक ऑक्टोबरपासून राज्यात 110 कापूस खरेदी केंद्र सुरू होणार आहेत। दिवाळीपूर्वी कापूस खरेदी सुरू व्हावी, 7 दिवसात शेतकऱ्यांना कापसाचे पैसे मिळावे अशी याचिका न्यायालयात करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। शेतकऱ्यांची माहिती पुणे आयुक्तांकडे पोहोचली नाही, त्यामुळे ई पीक पाहणीनंतरही 2,395 शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावं लागणार आहे।
आता एक मोठी बातमी, मुसळधार पावसामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या पुणे मेट्रोच्या उद्घाटनाला नवा मुहूर्त मिळालाय। येत्या रविवारी म्हणजेच 29 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नरेंद्र मोदी पुणे मेट्रोला हिरवा कंदील दाखवतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते रविवारी जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुणे शहरातील भूमिगत मेट्रो मार्गाचं उद्घाटन होणार आहे आणि या कार्यक्रमानंतर हा मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे। मुंबई आणि उपनगरात बुधवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस पडल्यानं रेल्वे सेवा मंदावली होती। बुधवारी संपूर्ण दिवसभरात 100हून अधिक लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या, तर मेल एक्सप्रेस 6 ते 8 तास खोळंबल्या होत्या। मुंबईत मुसळधार पावसामुळे गुंदवली मेट्रो 7 मार्गिकेवरील स्थानकात गळती झाली। मेट्रो संचालन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी रात्रीच गळती थांबवल्याची माहिती दिली आहे, तर या गळतीमुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे। शहापूरमधून रात्री निघणाऱ्या आसनगाव असनोली बसला गळती लागली, त्यामुळे पूर्ण तिकीट काढून पावसात भिजत जावं लागत असल्यानं प्रवाशांनी संताप व्यक्त केला। राज्यात रबी हंगामात 31 लाख टन खतांना केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे। युरिया, डीएपी आणि पोटॅश या खतांच्या मागणीपेक्षा कमी मंजुरी केंद्र सरकारकडून मिळाली आहे। नवी मुंबईतील विविध रेल्वे स्थानकालगत 25,000 घरांच्या महागृहनिर्माणाची सोडत 2 ऑक्टोबरला सिडको महामंडळ करणार आहे। यावेळी 8 किंवा 10व्या मजल्यावरील घर घेणाऱ्यांना अधिकचा प्रीमियम द्यावा लागणार आहे। केंद्र सरकारनं परिवर्तनीय महागाई भत्त्यामध्ये सुधारणा करून किमान वेतन दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे। असंघटित क्षेत्रातील कामगारांना आधार देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं हे महत्त्वपूर्ण पाऊल टाकले। निम्नवर्धा प्रकल्पातून तब्बल 505 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे। या सौर ऊर्जा प्रकल्प विकासासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या। पश्चिम महाराष्ट्रात सर्व वर्गवारीतील 19,19,231 वीज ग्राहकांकडे 416 कोटी 82 लाख रुपयांची थकबाकी आहे, तरी थकबाकीदारांनी त्वरित वीज बिलाचा भरणा करावा असं आवाहन महावितरणाकडून करण्यात आलं। रिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयात तैनात असलेले पोलीस बंदोबस्ताच्या ठिकाणी गैरहजर राहिल्यानं 12 जणांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये 11 पोलिसांचा समावेश असून एका कारकुनाला देखील शिक्षा देण्यात आली आहे। आता एक मोठी बातमी, ऊर्जा विभागात महत्त्वाचे करार करण्यात आलेले आहेत। एकूण 47,500 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात करण्यात आली आहे आणि यामुळे राज्यात तब्बल 18,000हून अधिक रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेली आहे। वर्ध्यात महाजेनको आणि SJVN या कंपन्या गुंतवणूक करणार आहेत, तर मुंबईमध्ये REC कंपनीनं पॉवर करार केलेला आहे। ग्रीन हायड्रोजन प्रकल्पात देखील करार करण्यात आलेले आहेत। PSPच्या क्षेत्रामध्ये, पंप स्टोरेज स्कीमच्या क्षेत्रामध्ये आज महत्त्वाचे MOUs हे महाराष्ट्र सरकारने साईन केले आहेत। याच्यामध्ये जवळपास 15,000 मेगावॅट वीज निर्मितीकरता हे MOUs आहेत। 82,000 कोटी रुपयाची गुंतवणूक त्याच्यामध्ये होते आणि जवळपास 18,000 लोकांना त्यातनं एम्प्लॉयमेंट मिळणार आहे। कोल्हापूर पुणे वंदे भारत ट्रेनला आता सांगलीकरांचा कमी प्रतिसाद मिळतोय। गुरुवारी ही ट्रेन 276 रिकाम्या सीटसह धावल्यानं सांगलीकरांचा वंदे भारतचा रस संपल्याचं चित्र आहे। भविष्यात तिकीट विक्री न वाढल्यास ही गाडी बंद होण्याची शक्यता आहे। मावळ तालुक्यात भाद्रपदी बैलपोळ्याची शेतकऱ्यांमध्ये सध्या तयारी सुरू झालेली आहे। वर्षभर राबवणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जात असून मातीच्या बैलांना रंगरंगोटी करण्याची लगबग सुरू झाली आहे। शासकीय सेवेत कायम समाविष्ट करून घ्यावं या प्रमुख मागणीसह उमेद महाराष्ट्र राज्य महिला सहकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं धुळे जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला। मोर्चामध्ये शेकडोंच्या संख्येनं कंत्राटी अधिकारी सहभागी होते। धाराशिव कचरा डेपोमध्ये कचरा पूर्ण भरल्यानं परिसरातील नागरिकांना दुर्गंधी आणि रोगराईचा त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालत हा प्रश्न तातडीनं सोडवण्याची मागणी केली। अमरावतीमध्ये रामगावजवळील नदीपात्रात चालकाचं नियंत्रण सुटल्यानं रिक्षा उलटली। यामध्ये एका वृद्ध प्रवाशाचा मृत्यू झाला असून 14 प्रवासी जखमी झाले। बुलढाणा जिल्ह्यातील भोशी गावाजवळ कोल्ह्यानं दुचाकीला धडक दिल्यानं भीषण अपघात झाला। यामध्ये एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी झालाय। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। या ठिकाणी महिला दांडिया आणि नृत्य गरबा खेळताना दिसून आल्या। भारतातील पहिली एअर ट्रेन येत्या काळात दिल्ली विमानतळावर सुरू होणार आहे। एअर ट्रेन सुरू झाल्यास विमान प्रवासी ट्रॅफिकमध्ये न अडकता काही मिनिटात टर्मिनल 3 आणि टर्मिनल 2 पर्यंत पोहोचू शकतात।
बिहारच्या शिवहर भागाला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। पश्चिम बंगालच्या हुगळीला पुराचा फटका बसलाय। अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून रस्ते देखील पाण्याखाली गेलेत। पश्चिम बंगालच्या मेदिनीपूर भागाला पुराचा फटका बसलाय। मेदिनीपूरच्या रस्ते पाण्याखाली गेले असून अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलंय। अमेरिकेच्या फ्लोरिडा भागाला हेलेन वादळाचा तडाखा बसलाय। मुसळधार पाऊस आणि वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मोठं नुकसान झालंय। पश्चिम बंगालमध्ये बिहारच्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली। या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे। गुजरातच्या राजकोटमध्ये भरधाव जाणाऱ्या बसनं रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला चिरडलं। या घटनेत या महिलेचा जागीच मृत्यू झालाय।